नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज भारत सरकारचा अर्थसंकल्प होता। मित्रांनो, हे दुसरं बजेट होतं, पण कोणाला काय मिळालं, काय मिळालं नाही, काय स्वस्त झालं, काय महाग झालं, कोणतं सेक्टर चमकलं, कोणत्या सेक्टरला मोठा धक्का बसला, सामान्य माणसाला या बजेटमध्ये काही मिळालं का, टॅक्समध्ये काही बचत झाली का? या बजेटच्या घोषणेच्या वेळी शेअर मार्केटमध्ये अक्षरशः 2200 पॉईंटचा फॉल आला होता। या बजेटच्या दरम्यान एक नवीन विक्रम देखील बनला। मित्रांनो, या बजेटमध्ये गरिबांना काय मिळालं, फार्मरला काय मिळालं, महिलांना काय मिळालं, तरुणांना काय मिळालं, सामान्य माणसाला काय मिळालं, काय स्वस्त झालं, काय महाग झालं, या सर्वांची समरी मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुमच्या कामाची गोष्ट आहे, तुमच्या फायद्याची गोष्ट आहे। मी सर्व गोष्टी या बजेटच्या संदर्भात या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून कळवा। मित्रांनो, सकाळी जसं 9 वाजलं तेव्हापासून मी स्क्रीनवर बसलो होतो। 11 वाजता निर्मलाताई संसदेमध्ये आल्या, बजेट वाचायला त्यांनी जशी सुरुवात केली तसा मी पण माझा पुढे जाईल तसं रिसर्च करत राहिलो, मार्केटला ऑब्झर्व करत राहिलो। जवळपास 1.5 तासाचं त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं। त्यानंतर देखील 1 ते 2 तास यासाठी टाइम दिला आणि हे सर्व करून मी तुमच्यासाठी एक जबरदस्त समरी बनवली आहे। या बजेटमध्ये नेमकं काय होतं, काय नाही, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, मला देखील तुमचं ओपिनियन हवं आहे या बजेटवरती। तुम्हाला हे बजेट काय आवडलं, काय आवडलं नाही, बजेटमध्ये काय होणं अपेक्षित होतं आणि नेमकं काय झालंय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंट्स करून या व्हिडिओच्या खाली सांगू शकता। पण त्याआधी आपण सर्वात पहिल्यांदा बोलूया मित्रांनो, निर्मलाताईंनी जे आज बजेट सादर केलं यामध्ये खूप मोठं एक रेकॉर्ड बनलं। सलग 9 वेळा बजेट सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री आहेत। याआधी मोरारजी देसाईंनी 10 वेळा बजेट मांडलं होतं, पण ते कंटिन्यू मांडलं नव्हतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। आज सलग 9 वेळा बजेट सादर करून एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केलेला दिसून येतोय। मित्रांनो, बजेटची जर साईज बघितली तर जवळपास 53 लाख कोटीचं बजेट आहे। सगळ्या सेक्टरला भरभरून दिलं, फक्त एका सेक्टरवर मात्र खूप मोठा अन्याय करण्यात आला आहे। ते सेक्टर कुठलं आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाही आणि तुम्ही आणि माझा ज्या सेक्टरशी संबंध आहे स्टॉक मार्केट, या सेक्टरसाठी खूप खराब न्यूज जे आहे ते या बजेटमध्ये आलेले आहे। मित्रांनो, बजेट सादर झाल्यानंतर मार्केटमध्ये बेकार असा सेल ऑफ आला होता। जवळपास 6 लाख कोटी रुपयांचं व्हॅल्युएशन आजच्या ट्रेडिंग सेशनला वाईपआउट झाला आहे। मित्रांनो, जसं बजेटला सुरुवात झाली तसं मार्केटमध्ये पूर्ण शांतता होती, पण मित्रांनो शेवटच्या अर्ध्या तासामध्ये मथोर जसं ऑप्शन आणि फ्युचरवरती सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन वाढवल्याची घोषणा केली तसं शेअर मार्केटमध्ये तबाहीला सुरुवात झाली। 15 ते 20 मिनिटांमध्ये सेन्सेक्स तब्बल 2200 अंकांनी घसरला होता। 79,899ला सेन्सेक्स आला होता। निफ्टीमध्ये देखील 857 अंकांची घसरण झाली होती। हा इंडेक्स देखील 24,571 ला होता आणि या घसरणीमुळे मित्रांनो जवळपास 6 लाख कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन या ठिकाणी वाईप आउट झालंय। मित्रांनो, या मार्केटमधील सेल ऑफच्या पाठीमागचं मेन कारण होतं सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स मध्ये सरकारने मोठी वाढ केली आहे। मित्रांनो, तुम्ही जर फ्युचरमध्ये ट्रेडिंग करत असाल तर पूर्वी 0.02% टॅक्स लागत होता, तो आता वाढवून 0.05% करण्यात आलाय। मित्रांनो, तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड करत असाल तर ऑप्शनवरील प्रीमियमवर जो टॅक्स लावला जायचा तो 0.10% होता, तो वाढवून आता 0.15% झालाय। मित्रांनो, आता मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पलच्या सहाय्याने समजावून सांगतो। मित्रांनो, तुम्ही जर फ्युचरमध्ये पोझिशन घेत असाल तर जुन्या टॅक्स सिस्टममध्ये तुम्हाला 20 रुपयाचा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स पे करावा लागत होता, पण आता मित्रांनो नवीन टॅक्स रचनेनुसार तुम्हाला तब्बल 50 रुपयाचा नवीन टॅक्स द्यावा लागणार आहे। म्हणजे एक्स्ट्रा खर्च इथं 30 रुपयानं वाढला आहे। त्याचबरोबर तुम्ही 1 लाखाचा ऑप्शन प्रीमियम बाय सेल करत होता तर पूर्वी 100 रुपये इतके चार्जेस लागत होते, आता त्या ठिकाणी 150 रुपये चार्जेस लागणार आहेत। म्हणजे इथं तुमच्यावरती 50 रुपयाचं एक्स्ट्रा बर्डन येणार आहे। मित्रांनो, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल, मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर इव्हन सेबीचा देखील रिपोर्ट आहे, तो सांगतोय देशातले 92% ट्रेडर लॉसमध्ये आहेत। मित्रांनो, सरकारनं हे पण एकदा सांगावं किती टक्के ट्रेडर लॉस मेकर आहेत फक्त आणि फक्त चार्जेस आणि ब्रोकरेज चार्जेसमुळे। हे जर सांगितलं तर बरं होईल। किती तर ट्रेडर असे आहेत ते प्रॉफिटेबल आहेत पण त्यांची कॉस्ट जवळपास 50% आहे। मित्रांनो, ती कॉस्ट जर मायनस केली तर ऑलमोस्ट जवळपास 40 ते 35% ट्रेडर हे ऑप्शनमध्ये प्रॉफिटेबल आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। मित्रांनो, तुम्ही याशी सहमत असाल तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका। मित्रांनो, जशी या गोष्टीची अनाउन्समेंट संसदेमध्ये झाली, निर्मलाताईंनी केली, तसं मित्रांनो स्टॉक एक्सचेंज आणि ब्रोकरेज स्टॉकमध्ये भयानक सेल ऑफ दिसून आला। बीएससीच्या स्टॉकला लोअर सर्किट लागलंय, एंजल 1च्या स्टॉकला देखील लोअर सर्किट लागलेलं तुम्हाला दिसून येतंय। पण मित्रांनो, या बजेटमध्ये एक गोष्ट मात्र चांगली झाली। ती बजेटमध्ये असणारी चांगली गोष्ट काय माहिती काय, जे एनआरआय आहेत म्हणजे अनिवासी भारतीय आहेत, त्यांना जर भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल
पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट स्कीमच्या अंतर्गत त्यांची इन्व्हेस्टमेंट मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. एक अनिवासी भारतीय कंपनीत गुंतवणूक करण्याची मर्यादा त्याची 5% वरून 10% वाढवण्यात आली. एका दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सर्वांच्या अपेक्षा होती हे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं बजेट आहे, या बजेटमध्ये डिफेन्स सेक्टरवरती विशेष फोकस करण्यात येईल. कारण पाकिस्तान सोबत झालेला जो तणाव आहे, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने खूप मोठी कामगिरी केली होती. या पार्श्वभूमीवर अपेक्षित होतं बजेटमध्ये मोठी वाढ डिफेन्ससाठी होईल. आणि FY27 साठी संरक्षण मंत्रालयाचं जे बजेट आहे ते 7.84 लाख कोटी रुपये दिलेलं आहे. मित्रांनो, पाठीमागच्या वर्षाची तुलना करता ते 15.3% अधिक आहे. मार्केटमधले जेवढे काय दिग्गज एक्सपर्ट आहेत सर्वांचा अंदाज होता साधारणतः 20% वाढ होईल. पण या फ्रंटवरती देखील या बजेटनं मोठ्या प्रमाणात नाराजी केलेली दिसून येते. मित्रांनो, या बजेटची जर विभागणी केली विशेषतः डिफेन्स बजेटचं, तर त्या ठिकाणी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 3.65 लाख कोटी रुपये असलेलं दिसून येतं, ज्यामध्ये देखभाल आणि दैनंदिन खर्चाचा समावेश आहे. कॅपिटल आउटले जर बघितला तर 2.19 लाख कोटी आहे. म्हणजे यामध्ये नवीन शस्त्रास्त्र असतील, उपकरणं असतील, यासाठी हा पैसा जो आहे तो काय केला जाणार आहे, त्या ठिकाणी वापरला जाणार. त्याचबरोबर मित्रांनो, लष्करासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री किंवा डिफेन्स इक्विपमेंटचं एक्सपोर्टमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सरकारनं वाढ केलेली दिसून येते. जवळपास यावर्षी जर बघितलं 23,000 कोटी रुपयांची एक्सपोर्टमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर आपल्या देशाची जी आर्मी आहे, खरं तर आपल्याला अभिमान असायला पाहिजे देशाच्या आर्मीवरती, देशाच्या जवानावरती. या लष्करी उपकरणं जे आहेत त्यामध्ये 65% उपकरणं सध्या देशांतर्गत भागामध्ये तयार केली जातात. हे पण एका दृष्टीने चांगलं आहे. ह्या बजेटमध्ये या संदर्भात महत्त्वाची अनाउन्समेंट आली. मित्रांनो, आता बघा, संरक्षण बजेटमध्ये जे काय 15.3% सरकारनं वाढ करून ते 7.84 लाख कोटी रुपये नेले. यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे. त्याशिवाय मेड इन इंडियाच्या अंतर्गत शस्त्र निर्मिती वाढल्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी देखील उपलब्ध होतील असं बोललं जात आहे. बघू मित्रांनो, कुठं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, कशा पद्धतीने होतात, हे पण या बजेटवर आपल्याला बघावं लागेल. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, फिस्कल डिसिप्लिनचा जर विचार केला तर महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं आपली वित्तीय तूट मर्यादित ठेवली आहे. याचा अर्थ सरकारनं अवाजवी कर्ज घेतलेलं नाही. जेव्हा सरकार आर्थिक शिस्त पाळतं तेव्हा डेफिनेटली महागाई आटोक्यात येण्यास मदत होते आणि जे सर्वसामान्य लोकांसाठी महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पण फक्त महागाई नियंत्रणात राहून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असं मला वाटत नाही. कारण आज जर बघायचं झालं तर रोजगाराचा प्रश्न खूप गंभीर आहे. देशातील लाखो नौजवान तरुणांच्या हाताला रोजगार पाहिजे, काम पाहिजे. हे सरकारनं या बजेटमध्ये कुठेही करताना तुम्हाला दिसून येत नाही. त्याचबरोबर बजेटच्या पार्श्वभूमीवर आणि काही जागतिक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सोनं चांदी स्वस्त होण्याची शक्यता आहे, ऑलरेडी झाले आहे. आता लग्न सराई जवळ येते. गुंतवणुकीसाठी जर सोनं खरेदी करायचं असेल तर सध्या एक सुवर्ण संधी जी आहे ती ठरत असल्याची दिसून येते आणि ही संधी बजेटच्या पार्श्वभूमीवर आली आहे. म्हणजे सोनं आणि चांदीमध्ये जी अमाप अशी रॅली सुरू होती, या रॅलीला बजेटच्या एक दिवस अगोदर लगाम लागलाय. आज बजेटच्या दिवशी देखील मित्रांनो भयंकर असा सेलऑफ जो आहे तो गोल्ड ETF, सिल्वर ETF मध्ये दिसून आलाय. त्याचबरोबर मित्रांनो, सरकारनं शिक्षणासाठी या बजेटमध्ये विशेष फोकस केलेला दिसून येतोय. बजेट ॲट अ ग्लान्सचा जो डॉक्युमेंट्स आहे त्यामध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जे आहे ते सुरू करण्यासाठी सरकारनं मोठी तरतूद केलेली दिसून येते. यामुळं आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा सुधारेल असं बोललं जात आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या बजेटमध्ये स्पोर्ट्स गुड्स प्रमोशनला सरकारनं प्रोत्साहन देण्यासाठी, क्रीडा साहित्य निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी 500 कोटीची नवीन तरतूद केलेली आहे. यामुळे बघू येणाऱ्या दिवसात देशातील तरुणांसाठी लागणारं स्पोर्ट इक्विपमेंट आहे, स्पोर्टचं साहित्य आहे, ते कशा पद्धतीनं चांगलं दर्जेदार मिळते आणि यातून रोजगार निर्मिती होते हे बघणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या बजेटचा जर तुम्ही थोडा अभ्यास केला तर योजनांची पारदर्शकता करण्यासाठी सरकारनं एक आउटकम फ्रेमवर्क लागू केला आहे. यासाठी सरकारनं जवळपास 500 कोटी रुपये खर्च करायचं ठरवलं आहे. मित्रांनो, बघू येणाऱ्या दिवसात या योजनांवर कशा पद्धतीनं पारदर्शक काम होतंय आणि आउटकम भेटतंय. एक मुद्दा मित्रांनो या बजेटच्या दृष्टीनं मला खूप चांगला वाटला, मला खूप भावला, तो म्हणजे अपघाती विमा भरपाई. मित्रांनो, आता सध्या जर बघायचं झालं तर मोटार ॲक्सिडेंटमध्ये जो क्लेम मिळतो ट्रिब्युनलकडून, जे व्याज दिलं जातं ते देखील आता टॅक्स फ्री करण्याचं सरकारनं या ठिकाणी घोषणा केली आहे. तुमची मुलं जर परदेशात शिक्षणासाठी जाणार असतील, उपचारासाठी जाणार असेल तर त्यासाठी पैसे पाठवल्यास TCS 5% वरून तो 2% वरती केलाय.
ही एक गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो या बजेटमध्ये अजून एक खूप शॉकिंग न्यूज आहे, एक शॉकिंग डेटा आहे. खरं तर मित्रांनो मला वाटतं की सरकारने यावरती काम करणं गरजेचं आहे. पाठीमागच्या 75 वर्षात सर्वात जास्त टॅक्स पे कोण करत असेल तर ते कॉर्पोरेट करत होते, म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या करत होत्या. पण मित्रांनो 2026 मध्ये पहिल्यांदाच एक नवीन रेकॉर्ड तयार झालाय. पण हे रेकॉर्ड मित्रांनो माझ्या दृष्टीने तर बिलकुल अभिमानाचं नाहीये. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. बजेट ॲट अ ग्लान्स मधील रुपयाच्या हिशोबाचं जे आकडे आहेत त्या आकड्यामध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. किंवा सरकारकडे ₹1 येतोय, त्या ₹1 इन्कम टॅक्सचा वाटा 14.66 आहे. हे खूप महत्वाचं आहे. आणि कॉर्पोरेट टॅक्सचा वाटा 12.31 आहे. याचा अर्थ काय मित्रांनो, भारताच्या इतिहासात सहजासहजी कॉर्पोरेट टॅक्स हा जास्त असायचा, पण आता सर्वसामान्य व्यक्ती, सर्वसामान्य पगारदार लोक, त्याचबरोबर सर्वसामान्य व्यावसायिक जे आहेत ते इन्कम टॅक्सचे मेन प्लेयर झालेत आणि ते कॉर्पोरेट कंपन्यांपेक्षा जास्त टॅक्स भरत आहेत. मग मला सांगा मित्रांनो, खरं तर अशी जर परिस्थिती असेल तर सरकारनं या ठिकाणी जे इंडिव्हिज्युअल टॅक्स पेयर आहेत, लहान लहान उद्योजक व्यावसायिक आहेत, त्यांच्यावरचा इन्कम टॅक्स कमी केला पाहिजे. कमीत कमी मित्रांनो 25 लाखांपर्यंतच्या इन्कमला बिलकुल टॅक्स लागायला नको आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, कारण या बजेटमध्ये क्लिअर एक गोष्ट दिसून आली, सर्वसामान्य व्यक्तीवरती टॅक्सचा मोठा बोजा जो आहे तो पडत आहे आणि स्वतः हे सरकारने या बजेटमध्ये मान्य केलं आहे. म्हणजे मित्रांनो तुम्ही आणि मी आज सरकारला टॅक्स भरतोय, दुसऱ्या बाजूला कॉर्पोरेट कंपन्यांचा टॅक्स कमी होतोय. याचा अर्थ कॉर्पोरेट कंपन्यांनी मोठ्या पळवाटा शोधल्या असाव्यात किंवा त्यांचं टॅक्स भरण्याची कॅपॅसिटी कमी करण्यात आली आहे. त्यांना कुठल्या तरी आउटडोअरनं काहीतरी बेनिफिट दिला जातो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो या बजेटमध्ये अशा कोणत्या गोष्टी होत्या, तुम्हाला काय आवडलं काय आवडलं नाही, कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या बजेटच्या संदर्भात अजून खूप साऱ्या गोष्टी कव्हर करायच्यात, त्या पुढील पार्टमध्ये आपण कव्हर करू. धन्यवाद.